नंदकुमार पवार यांचा सुद्धा मुलांचा सहभाग आहे. सगळेच या मंडळाचे खेळाडू छान पद्धतीने अहोरात्र कष्ट करत असताना दिसत आहे. पहिली चढाई आहे राहुल आणि त्याला साजेशी चढाई आणि या ठिकाणी मात्र लक्ष नाही टिपला आहे तो म्हणजे गणेश याळा आणि श्री गणेशा केलेला आहे तो म्हणजे आसनवाडी संघानं आणि एक गोल मात्र प्राप्त केला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी अजय आपली चढाई करणार आहे. मध्यंतराला समजणार आहे की कोणता संघ या ठिकाणी कलमवाडी या स्पर्धेतील विजेता ठरणार आहे. मित्रांनो, जरी आपण या स्पर्धेमध्ये खेळला नसला तरी आपली नावं या लॉट्स मध्ये आलेली आहेत. उद्या सगळ्यांनी गुगल पे ने या मंडळाच्या खात्यावर आपली फी जमा करावी. जवळजवळ 17 संघाने फी दिली नाही. 17 संघातील सर्व खेळाडूंना 17 खेळाडूंना म्हणजे संघांना विनंती आहे की आजचे सामने कलमवाडीने भरलेले आहेत. लॉट्स मध्ये आपलं नाव होता. कृपया उद्या त्यांची फी देणं गरजेचं आहे. वावलोणी संघ, रासन संघ, राबगाव संघ, खेरवाडी संघ, मडाली, चिखलगाव, झाप, खडसामले, आंबिवली, डुबेवाडी, शिलोशी, आतोने, भोकरवाडी, जापवाडी, नागशेठ, पिंपलोली आणि उन्हेरे या संघांची फी बाकी आहे. मित्रांनो, या ठिकाणी मात्र शुभ असा खेळाडू तो म्हणजे आणि मारण्याचा प्रयत्न केला कोपरा रक्षकाला. आमचा गणेश मला वाटतं आता 8वी 9वी ला असेल दानवाडी संघाचा, परंतु छान या ठिकाणी कमबॅक केलेला आहे. ते म्हणजे गणेशच्या माध्यमातून शालेय स्पर्धांमध्ये खेळले जाणारे एक खेळाडू निश्चितच आता ओपनच्या सामन्यामध्ये खेळताना दिसत आहे. त्याला प्रतिउत्तर या ठिकाणी अक्षय अशोकला मात्र आज काही सूर गवसला नाही, कारण अशोक हा सुद्धा एक छान खेळाडू आहे. बोनस गुण हा त्याचा हातखंडा आहे, परंतु आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याला एक सुद्धा बोनस गुण प्राप्त झाला नाही. सामना मात्र 5-2 असा चालू आहे आणि कोपरा रक्षकास बरोबर टिपलेला आहे तो म्हणजे शुभम. आणि आजच्या या संपूर्ण स्पर्धेचा गुरु म्हणावा लागेल तर तो आसनवाडी संघाचा शुभम. तिसरी चढाई या ठिकाणी अजय यासाठी आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही म्हणावं लागेल तर आसनवाडीचे बेस्ट अँड बेटर आहे. संपलेला आहे 7-2. 2 खेळाडू बाकी आहे. शुभम मात्र या ठिकाणी दोन्ही खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण या ठिकाणी खरंच जोरदार टाळ्या होणे गरजेचं आहे. मित्रांनो, खरंच या खेळाडूचं कौतुक करावं लागेल, कारण शुभमला जेरबंद केलंय आणि सामन्यामध्ये मात्र कलाटणी लागणार, कारण 3च गुणांची या ठिकाणी आघाडी आहे. हम भी कुछ कम नाही, कारण दानवाडी संघ फायनल मध्ये पोहोचलाय. याचं सगळं श्रेय खेळाडूच्या एकजुटीला आहे. आणि मगाशी रामदासने मात्र छान खेळ खेळला. 1 पॉइंट घेऊन संघाला बलकटी दिली तो रामदास. काय कान मंत्र देईल, काय जप करणार आहे पाहूया. खरंच उत्तम
उत्तम असं नियोजन या ठिकाणी मंडळाच्या वतीने होत असताना नंदकुमार पवार आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, खरंच मंडळाला आर्थिक योगदान येणं गरजेचं आहे, तरच आपलं मंडळ पुढे जाईल. आणि अशोक ठरलेला आहे. आहे रे लाईन उचल रेडी थर्रेड या ठिकाणी थर्रेड दिलेले अशा खेळाडूला की खरंच एक नवी धाव्यामध्ये असणारा खेळाडू पाहूया. गुण घेतला तर कौतुक मित्रांनो, आणि दाद वाढण्याचा प्रयत्न केले. खरं बोलायला शिका मित्रांनो, कारण खरं बोला मित्रांनो, कारण खेळाडू आणि पुन्हा एकदा सुंदर 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 या ठिकाणी अरे मगर मिठी आहे पाहूया, आणि पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो. अतिशय उत्तम खेळ या ठिकाणी पाहायला मिळते. गणेश मित्रा, ज्याचं मन मोठं असतं तो खरंच नेतृत्व चांगलं करतो, आणि आताच्या पकडीला आमचे मित्र आशिष यादव याच कडून ज्याने पकड केली त्याला 500 रुपयाचं बक्षिसाने जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. आता मात्र शुभम मित्रा, जर चुकी केलीस तर गाडी तुझी वळणावर येणार नाही, कारण खेळायचं आहे थर्रेडवर. 2 गुणांची आघाडी आहे. कोपरा रक्षकास मारण्याचा प्रयत्न, आणि आमचे बघा नाही मित्रांनो, शुभम सारख्या खेळाडूसाठी मारला आणि आता मात्र शुभमच्या माध्यमातून 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला, आणि या ठिकाणी लोणाचा बोजा पडला म्हणजे संघ अडचणीत सापडला. 6-13. कारण लोण म्हणजे आपल्या संघावर पडलेला कर्जाचा डोंगर, आणि त्याला परतफेड केली, आणि राहुलला मात्र परतफेड करायची, कारण 6 गुणांची आघाडी या ठिकाणी आसानीवाडी संघाकडे आहे, ती म्हणजे फायनलच्या मॅच मध्ये. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा बंद झालेला आहे तो राहुल. क्षेत्ररक्षण उत्तम म्हणावं लागेल ते आसानीवाडी संघाचं, आणि पुन्हा एकदा शुभम वारंवार चढाया केल्या. मागच्या पकडीत अगदी जेरबंद झाला, परंतु आता मात्र काहीसा बदल करणार. 7 गुणांची आघाडी आहे. सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड, चढाई आणि पब्लिक हिरो त्याला पुढे करायला पाहिजे. लास्ट 5 मिनिट, शेवटची 5 मिनिटे. 7-14-14-7. निश्चितच सामना काहीसा झुकलेला आहे, तो म्हणजे आसनवाडी संघाच्या बाजूने. या ठिकाणी 3 संघ आसनवाडीचे खेळलेले आहेत, आणि आसनवाडी गावचे एक वैशिष्ट्य मित्रांनो सांगतो, जवळजवळ 90% लोक हे परमार्थाचा धावा करतात, म्हणजे बैठकीमध्ये जातात.
खऱ्या अर्थानं व्यसनमुक्त असं गाव आहे आपल्या सुधागड तालुक्यातील. हा आदर्श सगळ्याच गावाने घेणं गरजेचं आहे, कारण आसनवाडीमध्ये बरंच काही परिचय आहे आणि माणसं सुद्धा लाख मोलाचे आहेत. त्या लाख मोलातील माणसांचा आज संघ या ठिकाणी खेळताना दिसत आहे. लास्ट 4 मिनिट, शेवटची 4 मिनिटे. शेवटली 4 मिनिटं. 8 गुणांची आघाडी. राहुल बाहेर आहे. काहीतरी प्रयत्न करावा लागेल, ते म्हणजे अजयला. अजय मित्र, अशी एक चढाई कर की ज्या चढाईने संपूर्ण सामन्याला कलाटणी लागेल, परंतु क्षेत्ररक्षण या ठिकाणी अजयच्या माध्यमातून जेरबंद झाला आणि आसनवाडीने आपल्या बक्षिसावर शिक्कामोर्तब केला. कारण मित्रांनो, काहीसा क्षण आहे. राहुल बाहेर आहे, अशोक बाहेर आहे. फक्त आता अशोक आहे, परंतु अजय बाहेर आहे. अशोकला मात्र आता प्रयत्न करावे लागेल. बोनस गुण टिपण्यामध्ये माहेर आहे असा अशोक. लास्ट 3 मिनिट, शेवटची 3 मिनिटे. शेवटली 3 मिनिटं आणि 9ची आघाडी. प्रयत्न असणार आहे तो गणेशचा. आता मात्र लातेने गडी बाद करण्याचा प्रयत्न अयशस्वी आणि सावध अशी चढाई करणार तो म्हणजे प्रल्हाद. प्रल्हादसाठी हिरो बनण्याची संधी आहे, कारण आपल्याला आता मात्र क्षेत्ररक्षण भेटायचं आहे. आणि मात्र या ठिकाणी पाहूया यशस्वी अशी पकड. राहुल पुन्हा एकदा. 8 गुणांची आघाडी असताना आसनवाडी संघ कोणताच धोका पत्करणार नाही, कारण मागच्या सुंदर क्षेत्ररक्षण बघा. एकाने समोर कव्हर लावली तर दुसरा मात्र बरोबर रायडरचा पाय ओढतो. म्हणजे कबड्डी हा असा खेळ आहे की एकमेकाचं पाय ओढणं गरजेचं आहे. चला, काहीसा सामना मध्यंतरानंतर झुकला तो म्हणजे आसनवाडीच्या बाजूच्या. आणि बरोबर 12:30 या स्पर्धा संपणार आहेत. चला मित्रांनो, आता कोणत्याही प्रकारचा धोका अथवा घाई गडबड करू नका, कारण जवळ जवळ 9 गुणांची आघाडी घेतलेली आहे आणि चढाई आरपार करण्यामध्ये काही असा धोका घेऊ नका. 1 मिनिट राहिलेला आहे. मैत्रीपूर्ण लढत देऊन हा सामना संपवला तरी चालेल. प्रेक्षक मात्र या ठिकाणी जागेवरून हल्ले नाही, कारण काहीसा हा निश्चितच. आणि शुभमने एक मैत्रीचा हात पुढे केलेला आहे. मित्रा, छान खेळला, शाबासकी दिली. आणि आसनवाडी संघ जवळ जवळ विजयाचा शिल्पकार या ट्रॉफीचा ठरलेला आहे.